हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। आज आहे गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे मला उपवास असतो आणि उपवासाच्या दिवशी आज मी साबुदाणा वडा बनवणार आहे। चला तर बघूया कसा बनवायचा साबुदाणा वडा। इथे मी 2 मोठ्या साईजचे बटाटे खिसून आणि स्वच्छ धुवून पिळून घेतले आहे। रात्री मी 1 पाव साबुदाणा भिजत घातला होता आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कुटही मिक्सरला काढून घेतला। शेंगदाणे आणि मिरची कच्चीच घ्यायची, भाजून घ्यायची नाही, कारण आपण जेव्हा वडे तळून घेतो ना तेव्हा तेही तळलं जातं। आता साबुदाणा एका ताटामध्ये काढून घेतला, त्यामध्ये बटाट्याचा खीस घातला आणि हा कुटही त्यात घातला। त्यात आता चवीनुसार 1 चम्मच मीठ घालायचं। आता मी याला छान असं मळून घेणार आहे। यामध्ये पाणी घालायचं नसतं, कारण आपण जे मीठ घालतो ना त्यामुळेच आपला साबुदाणा ओलसर होतो आणि या बटाट्याच्या खिसामुळे सुद्धा। आता हा बटाट्याचा खीस आणि साबुदाणा छान असा मळत घ्यायचा, तो मऊसर मळायचा। जेव्हा आपण साबुदाणा भिजत घालतो ना तेव्हा पाणी सुद्धा जास्त क्वांटिटीमध्ये घालायचं नाही। जर आपण पाणी जास्त घातलं तर आपण जेव्हा वडे तळतो ते तेल धरतात, तेलकट होतात आणि खायलाही खराब लागतात। असंच नाही की वडे फक्त उपवासालाच खायचे, आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो, छोट्या मुलांनाही बनवून देऊ शकतो। कच्च्या बटाट्याचा खीस घातल्यामुळे वडे छान खरपूस होतात आणि खायला खूप भारी लागतात। मी सांगितले या पद्धतीने वडे एकदा नक्कीच बनवून बघा। ताई छान असं मळून तयार आहे आणि मी तेलही कढईत ठेवून दिलं आहे। चला तर आता वडे बनवूया। इथे छोटासा गोळा बनवून घ्यायचा, खाली एक कापड ठेवायचं, त्याच्या वरतून सुद्धा एक कापड ठेवायचा आणि अलगद हाताने त्याला थापायचं। आपल्याला ज्या आकाराचा पाहिजे असेल त्या आकाराचा वडा थापून घ्यायचा, त्याला अलगद हाताने काढायचं आणि आता हळूच तेलामध्ये सोडून द्यायचं। वडा एका साईडने तळून झाला की त्याला पलटून घ्यायचं। बघा आपला वडा छान असा तळत आहे। गॅस फुल ठेवायचा। आपली कढई जर मोठ्या साईजची असेल तर आपण एक सोबत 2 ते 3 वडे तळू शकतो। मी ते एक सोबत 2 वडे टाकले आहेत। त्याला छान असं तळू द्यायचं, थोडंसं अलटपलट करायचं। खरपूस रंगावरती तळून झाले की वडे काढून घ्यायचे। बघा आपले वडे इथे छान असे तळून तयार आहेत। आपण हे वडे शेंगदाण्याची आमटी, चटणी किंवा दह्यासोबत कशासोबतही खाऊ शकता, छान लागतात। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।